हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम 1956च्या तरतुदींबाबतच्या माहिती घेऊया. काय कायदेशीर माहिती आहे याच्याबद्दलची, दत्तक विधान काय आहे, कोण घेऊ शकतं, कोण देऊ शकतं, याबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. आता सर्वप्रथम आपण बघू की हा जो कायदा आहे कोणाला लागू आहे. जी व्यक्ती धर्माने त्याचे कोणतेही रूप किंवा विकसन यानुसार हिंदू आहे अशी कोणतीही व्यक्ती वीरशैव, लिंगायत अथवा ब्राह्मण समाजाची, प्रार्थना समाजाची किंवा आर्य समाजाची अनुयायी आहे, या व्यक्तींना हा कायदा लागू आहे. तशी जी व्यक्ती धर्माने बौद्ध, जैन किंवा शीख आहे अशी कोणतीही व्यक्ती, आणि जी व्यक्ती धर्माने मुस्लिम, ख्रिस्ती, पारशी आहे किंवा ज्यू नाही अशी कोणतीही व्यक्ती, या व्यक्तींना हा कायदा लागू आहे. पुढे आपण बघणार आहोत, या कायद्यामध्ये रूढी आणि परिपाठ या ची एक डेफिनेशन दिलेली आहे. कशाला म्हणतात रूढी आणि परिपाठ? की जो नियम सातत्याने व एकाच रूपात दीर्घकाळ पाळला जात असून ज्याला हिंदूमध्ये कोणत्याही स्थानिक क्षेत्रात, जनजातीत, समाजात, समूहात किंवा मुलात कायद्याचे बळ प्राप्त झाले आहे, असा कोणताही नियम जो असतो त्याला रूढी व परिपाठ मानला गेलेला आहे याच्यामध्ये. परंतु तो नियम निश्चित असावा आणि गैरवाजवी किंवा लोकधारणेचे विरुद्ध नसावा. आणि परंतु असे की फक्त कुळालाच लागू असलेल्या नियमांच्या बाबतीत त्या कुळाने तो सोडून दिलेला नसावा. त्यानंतर आपण बघूया, हे जे दत्तविधान आहे, दत्तविधानाबाबतची आपण माहिती बघतो आहोत की दत्तविधान जे आहे ते कायदेशीर प्रक्रियेने झाले पाहिजे. म्हणजे कोण कायदेशीर पात्र आहे नाही आहे ह्याबद्दलची आपण सर्व माहिती बघूयाच. पण दत्तविधान जे आहे ते कायदेशीर या कायद्यानुसार, या अधिनियमानुसार झालेलं असलं तरच त्याला कायदेशीर महत्त्व प्राप्त होईल, आणि जे या कायद्यानुसार झाले नसेल तर त्याला बेकायदेशीर म्हटलं गेलं आहे. परंतु त्यामुळे कोणतीही व्यक्ती जर या कायद्यानुसार जर दत्तविधान केलं नसेल, एखादा एरवी दत्तक घराणा संपादन करू शकली नसती, असे कोणतेही अधिकार त्याच्या किंवा तिच्या प्रत्यर्थ निर्माण होणार नाही. त्यामुळे जर ह्या कायद्यानुसार जर दत्तविधान झालेलं नसेल तर त्याला बेकायदेशीर असल्यामुळे ज्या कुटुंबात ती मुलगा किंवा मुलगी दत्तक दिला असेल, घेतला असेल, त्या कुटुंबाचे त्याला अधिकार प्राप्त होणार नाहीत. आणि त्या व्यक्तीचे ज्या घरातून, कुटुंबातून तो जन्म झालेला आणि दत्तक गेलेला आहे त्या कुटुंबातील त्याचे अधिकारही नष्ट होणार नाही. आता आपण पाहूया सेक्शन 6 मध्ये की ज्या दत्तविधानाचं आवश्यक काय तरतुदी आहे. आता दत्तक घेणाऱ्या व्यक्तीला दत्तक घेण्याची क्षमता आणि अधिकार असला पाहिजे. दत्तक देणाऱ्या व्यक्तीला ते तसं करण्याची क्षमता आणि अधिकार असला पाहिजे. तसंच दत्तक घेतल्या जाणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे ज्या मुलगा किंवा मुलगी दत्तक घेत आहोत ती व्यक्ती पात्र असली पाहिजे कायद्यानुसार. आणि या प्रकरणात उल्लेख केलेल्या ज्या शर्तींचं पालन केलेलं असलं पाहिजे, दत्तविधान केलेलं असलं पाहिजे, दत्तविधान या कायद्यानुसार केलं असलं पाहिजे, त्याशिवाय ते कायदेशीर असणार नाही. आता कलम सेक्शन 7 मध्ये पुढे हिंदू पुरुषाची दत्तक घेण्याची क्षमता जी आहे ती पात्र कोण आहे, कोण असू शकते याबद्दलची माहिती दिली आहे. जो अविकल म्हणजे साऊंड माइंड आहे, मेजर आहे, अज्ञान नाही आहे, अशा कोणत्याही हिंदू पुरुषाला मुलगी किंवा मुलगा दत्तक घेण्यास पात्र समजलेला आहे या अधिनियमानुसार. परंतु जर त्याची एक पत्नी आहे त्याला आणि ती हयात असेल तर तिची संमती असल्याखेरीज हिंदू पुरुषाला मुलगा किंवा मुलगी दत्तक घेता येणार नाही. मात्र त्या पत्नीने जर प्रपंचाचा संपूर्णपणे कायमचा त्याग केला असेल किंवा ती हिंदू राहिली नसेल किंवा सक्षम अधिकारिता असलेल्या न्यायालयाने, कॉम्पिटंट कोर्टाने ती साऊंड माइंड नाही आहे असं जर घोषित केलेलं असेल, तर मात्र गोष्ट वेगळी आहे. जर आपण आता तसंच पुढे पाहतो आहोत सेक्शन 8 मध्ये. पण त्याआधी आपण एक स्पष्टीकरण पाहूया की जर एखाद्या व्यक्तीला दत्तविधानाच्या वेळी एकाहून अधिक पत्नी जर हयात असतील तर त्या सर्व पत्नींची संमती त्यांना दत्तक घेताना आवश्यक राहील. मात्र मागील आपण याच्यापूर्वी पाहिल्याप्रमाणे कोणत्याही कारणामुळे त्यांच्यापैकी कोणत्याही एकाची संमती अनावश्यक असेल तर मात्र गोष्ट वेगळी आहे. पुढे कलम 8 मध्ये हिंदू स्त्रीची पण पात्रता काय असेल त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया. ती साऊंड माइंड असावी,
अज्ञान नसावी म्हणजे संज्ञा नसावी, आणि जी विवाहित नाही आहे किंवा विवाहित असल्यास तिच्या विवाहाचा विच्छेद झालेला आहे, विवाह नाही अस्तित्वात तिचा, किंवा जिचा पती मरण पावला आहे, किंवा जिच्या पतीने प्रपंचाचा संपूर्णपणे व कायमचा त्याग केलेला आहे, किंवा तो हिंदू राहिलेला नाही, किंवा सक्षम अधिकाऱ्याच्या न्यायालयात किंवा कॉम्पिटंट कोर्टाने ती विकलमनाची असल्याचं घोषित केलेलं आहे तो पती. तर अशा परिस्थितीत ती स्त्री दत्तक मुलगा किंवा मुलगी दत्तक घेण्यास पात्र अशी समजली गेलेली आहे आणि ती पात्र आहे. तर पुढे कलम 9 मध्ये सेक्शन 9 मध्ये दत्तक देण्यास क्षमता असलेली, म्हणजे ज्यांना आपलं अपत्य मुलगा किंवा मुलगी दत्तक द्यायची आहे त्यांची क्षमता ते पात्रता काय आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ. यामध्ये अपत्याची माता किंवा पिता किंवा पालक हे खेरीज करून कोणत्याही व्यक्तीला अपत्य दत्तक देण्याची क्षमता असणार नाही. म्हणजे माता पिता, अपत्याचे मुलगा किंवा मुलगी आहे ज्यांची ती माता पिता खरे, आणि किंवा पालक, जर माता पिता नाही आहे तर अशा परिस्थितीत पालक हे दत्तक देऊ शकतात, इतर कोणी देऊ शकत नाही. आता पुढे म्हटलेलं आहे की पिता जर हयात आहे तर दत्तक देण्याचा अधिकार त्याला एकट्यालाच असेल, पण जर मातेच्या संमती वाचून तसा अधिकार वापरता येणार नाही पित्याला. मातेची संमती आवश्यक आहे. मात्र मातेने जर प्रपंचाचा संपूर्णपणे त्याग केला असेल कायमचा, किंवा ती हिंदू राहिले नसेल, किंवा सक्षम अधिकारितेच्या न्यायालयाने ती विकलमनाची हे साऊंड माइंड नाही असं घोषित केलेलं असेल तर मात्र वेगळी गोष्ट आहे. आता पुढे जर पिता मरण पावला असेल, जर परिस्थिती वेगळी असेल, पिता मरण पावला आहे किंवा त्याने प्रपंचाचा संपूर्णपणे त्याग केलेला आहे कायमचा, किंवा तो हिंदू राहिलेला नाही आहे, किंवा त्याला कॉम्पिटंट कोर्टाने साऊंड माइंड नाही असल्याचं घोषित केलेलं आहे, तर त्या परिस्थितीत माता त्या अपत्याला दत्तक देऊ शकेल जिथे पिता नाही. पुढे म्हटलेलं आहे की पिता किंवा माता दोघे मरण पावलेले आहेत, किंवा त्यांनी प्रपंचाचा संपूर्णपणे त्याग केला आहे, किंवा अपत्याचा परित्याग केलेला आहे, किंवा सक्षम न्यायालयाने विकलमनाचे असल्याचे घोषित केलेलं असेल, तर अशा परिस्थितीत जर पालक आहे त्या अपत्याचे पालक जे आहे ते स्वतः न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने ते अपत्य दत्तक देऊ शकतात. पुढे म्हटलेलं आहे की ज्या पालकाला परवानगी देण्यापूर्वी, मात्र पूर्वपरवानगीने म्हटलेलं न्यायालयाची, तर न्यायालयाची पूर्वपरवानगी देताना त्या न्यायालयाने सुद्धा काय बघायला पाहिजे, खात्री करायला पाहिजे, याबद्दलची सुद्धा या न्यायालयाने तरतूद केलेली आहे की त्या पालकाला परवानगी देण्यापूर्वी दत्तविधान अपत्याच्या हिताचे आहे का, याबाबत त्या प्रयोजनार्थ अपत्याचे वय समज लक्षात घेऊन अपत्याच्या इच्छा यथायोग्य विचारात घ्याव्यात त्या न्यायालयाने, आणि दत्तविधानाच्या प्रतिफलार्थ न्यायालय मंजूर करेल किंवा खेरीज करून कोणतीही रक्कम किंवा बक्षिसी परवानगीसाठी अर्ज करणाऱ्याने घेतली किंवा घेण्याचे कबूल केलेले नाही. म्हणजे त्यांना ज्या व्यक्तीने अर्ज केलेला आहे न्यायालयाला पूर्वपरवानगी करता पालक म्हणून, त्यांनी कोणतीही बक्षिसी रक्कम घेतलेली नाही आहे याची खात्री करून घेणे न्यायालयाला आवश्यक आहे, व कोणत्याही व्यक्तीने अर्जदाराला दिलेली किंवा देण्याचे तसे कबूल केलेले नाही याबाबत सुद्धा न्यायालयाने खात्री केली पाहिजे. आता पुढे याच्यामध्ये आपण पुढे बघूया की कोणत्या व्यक्तीला दत्तक घेता येईल. कलम 10 सेक्शन 10 मध्ये शर्ती दिलेल्या आहे काही की या पूर्ण झाल्याखेरीज कोणतीही व्यक्ती दत्तक घेतली जाण्यास पात्र असणार नाही. आपण घेणारा आणि देणारा पाहिला. आता कोणती व्यक्ती जी मुलगा किंवा मुलगी दत्तक घेतला किंवा दिला जाऊन राहिला त्याला ती व्यक्ती कशी असावी, तो किंवा ती हिंदू आहे. आता हा हिंदू अडॉप्शन अँड मेंटेनन्स ऍक्ट आहे, त्याच्यामुळे ती व्यक्ती दिली किंवा ज्याला देतो किंवा घेतो आहे दत्त आपण ती हिंदू असेल, तो किंवा ती आधीच दत्तक घेतली गेलेली नाही, म्हणजे पुन्हा दत्तक देता येणार नाही तिला जर दत्तक दिलेली आहे तर त्याचा किंवा तिचा विवाह झालेला नाहीये, विवाह झालेला नसला पाहिजे कारण त्याच्यामध्ये वयाची मर्यादा दिलेली आहे. मात्र ज्या व्यक्ती विवाहित असतील त्यांना दत्तक जाण्यास ज्या रूढी अन्वये मुभा आहे अशी एखादी पक्षांना लागू असलेली रूढी किंवा परिपाठ जर असेल, परंपरा असेल, तर त्या मात्र त्या परिस्थितीत गोष्ट वेगळी असेल. तिच्या किंवा त्याच्या वयाला 15 वर्षे पूर्ण झालेली नाही, म्हणजे 15 वर्षाच्या पूर्ण झालेली नसावी त्या ज्याला आपण दत्तक देतो किंवा घेतो आहोत. मात्र त्या ज्या व्यक्तीला वयाची 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत व त्यांना दत्तक जाण्यास रूढी किंवा परंपरेने मुभा आहे अशी एखादी रूढी जर परंपरा त्या पक्षाला लागू आहे पार्टीजला, तर अशा वेळेस मात्र गोष्ट वेगळी आहे.
अदरवाईज ती 15 वर्षाच्या आत असली पाहिजे. आता दत्तक विधानाच्या काय शर्ती आहेत कायदेशीर, त्या सेक्शन 11 मध्ये आहेत. प्रत्येक दत्तक विधानाच्या बाबतीत पुढील शर्तींचे पालन केलं पाहिजे. जर दत्तविधान हे मुलाचं असेल समजा, तर जे दत्तक जो किंवा जी दत्तक घेत आहे त्या दत्तग्राही पित्याला किंवा मातेला दत्तविधानाच्या वेळी हयात असलेली असा हिंदू मुलगा, मुलाचा मुलगा किंवा मुलाच्या मुलाचा मुलगा, मग तो औरस रक्तसंबंधाचा असो किंवा दत्तक संबंधाचा असो, तो नसावा. जर दत्तविधान हे मुलीचं असेल समजा, तर तो जो जी व्यक्ती दत्तक घेत आहे त्या दत्तग्राही पित्याला किंवा मात्याला, आईला किंवा वडिलांना दत्तविधानाच्या वेळी हयात असलेली अशी हिंदू मुलगी किंवा मुलाची मुलगी, मग ती औरस रक्तसंबंधाची किंवा दत्तक संबंधाची असो, ती असता कामा नये. म्हणजे मुलाची मुलगी किंवा मुलाची मुलगी. आता जर पुरुषाकडून दत्तविधान होत असेल तर दत्तक घ्यावयाची व्यक्ती ही स्त्री असेल आणि अशा वेळी दत्तग्राही पिता जे आहे, दत्तक घ्यावयाच्या व्यक्तीहून निदान 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे त्यांच्यामध्ये. मुलगी जर एखाद्या पित्याला दत्तक घ्यायची पुरुषाला, तर त्यांच्यामध्ये वयाचं अंतर 21 वर्ष असलं पाहिजे. जर तसंच ते स्त्रीकडून जर एखादा मुलगा दत्तक घेतला जात असेल तर त्यांच्याही वयात निदान 21 वर्षाचं अंतर असलं पाहिजे. तेच पुढे जी आहे कंडिशन, तेच अपत्य एकाच वेळी 2 किंवा अधिक व्यक्तींना दत्तक घेता येणार नाही. 2 किंवा अधिक व्यक्तींना एकच अपत्य देता येणार नाही. दत्तक घ्यायचे अपत्याला ज्याच्या जनक घराण्यातून त्याच्या दत्तक घराण्याकडे हस्तांतरित करण्याच्या उद्देशाने संबंधित माता पित्याने किंवा पालकाने किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांमुळे प्रत्यक्षात दत्तक दिले पाहिजे व घेतले पाहिजे. ही महत्वाची कंडिशन आहे. वर तर आपण पाहिलं वयाची अट असली पाहिजे, हिंदू असावा, मुलाचा मुलगा नसावा, मुलाची मुलगी मुलाची मुलगी नसावी वगैरे. तर मुलगी किंवा मुलाची मुलगी नसावी. पण पुढे ही महत्वाची कंडिशन आहे की दत्तक विधानाच्या वेळी प्रत्यक्षात दत्तक घेतला पाहिजे अपत्याला. दत्तक विधानाच्या विधिग्राह्यासाठी दत्त होम करण्याची आवश्यकता असणार. या अधिनियमाने स्पष्ट केलेलं आहे की दत्त होम वगैरे करण्याची आवश्यकता नाही आहे कायदेशीर दत्तक विधान करण्यासाठी. आता दत्त विधानाचे परिणाम काय आहेत का सेक्शन 12 मध्ये दिलेले आहे, ते आपण बघूया काय आहेत. दत्तक अपत्य जर दत्तक दिल्याच्या दिनांकापासून त्याचे किंवा तिच्या दत्तक पित्याचे किंवा मातेचे अपत्य असल्याचे मानलं जाईल, त्याच दिवशीपासून ते अपत्य मानलं जाईल त्या दत्तक ज्याने घेतलेलं आहे त्याचं. आणि अशाच दिनांकापासून त्याच्या अपत्याचं ज्या जन्माचं घराणं आहे त्याच्याशी सर्व बंध तुटलेले असतील आणि त्या जागी दत्तक विधानामुळे दत्तक कुटुंबात निर्माण झालेल्या बंधांनी घेतली आहे असं मानलं जाईल. परंतु जर ते अपत्य त्याचे किंवा तिच्या जनक घराण्यात राहिले असते तर जिच्याशी तो विवाह करू शकले नसते, अशा कोणत्याही व्यक्तीशी तो किंवा ती विवाह करू शकत नाही. म्हणजे ज्या घराण्यात त्यांचा जन्म झालेला आहे त्या अपत्याचा मुलाचा किंवा मुलीचा, त्या घराण्यात ज्यांच्याशी तो विवाह करू शकला नसतं तेच त्याला इकडे पण नियम लागू राहतील दत्तक गेल्यानंतरही. पुढे म्हटलेलं आहे की दत्तक अपत्याच्या ठायी दत्त विधानापूर्वी निहित झाली होती अशी कोणतीही संपत्ती, अशा संपत्तीच्या मालकीशी संलग्न अशी कोणतीही आबंधने असल्यास त्याच्या किंवा तिच्या जनक घराण्यातील नातलगांचा निर्वाह चालवण्याचे आबंधन धरून त्याच्या अधीनतेने अशा व्यक्तीच्या ठायी निहित असल्याचे चालू राहील. पुढे म्हटले दत्तक अपत्य हे कोणत्याही व्यक्तीकडे दत्त विधानापूर्वी त्याच्या किंवा तिच्या ठायी निहित झाली असेल अशी कोणती संपदा त्या व्यक्तीपासून निर्निहित करू शकणार नाही. पुढे आपण पाहतोय सेक्शन 13 मध्ये दत्तग्राही मातेपित्याच्या स्वतःच्या संपत्तीची विल्हेवाट करण्याचा काय अधिकार आहे. या अधिनियमानुसार कोणत्याही विरुद्ध कराराच्या अधीनतेने दत्तविधाने दत्तग्राही पित्याला किंवा मातेला त्याच्या किंवा तिच्या संपत्तीची अंतर्जीव हस्तांतरणाद्वारे किंवा मृत्यूपत्राद्वारे विल्हेवाट करण्याच्या शक्तीपासून वंचित करणार नाही. म्हणजे दत्तविधान जर केलेलं आहे म्हणून त्या जे माता पिता आहेत त्यांनी दत्तक घेतलेलं आहे त्या अपत्याला हस्तांतरण किंवा विल्हेवाट लावण्यापासून या कायद्याने वंचित केलेलं नाही. सेक्शन 14 म्हणतोय पुढे की दत्तग्राही मातेची काय याच्यामध्ये मातेसाठी काय तरतूद आहे. जेव्हा ज्याला हयात पत्नी आहे असा हिंदू पुरुष अपत्य दत्तक घेतो तेव्हा ती पत्नी दत्तग्राही माता असल्याचे मानले जाईल. म्हणजे ज्याला हिंदू एखादा पुरुष जर अपत्य दत्तक घेतो आहे आणि पत्नी आहे त्याला,
तर ती दत्तग्राही माता असं या कायद्याने मानलेलं आहे. जेव्हा एकापेक्षा अधिक पत्नीच्या संमतीने दत्तविधान करण्यात आले असेल किंवा तेव्हा त्यांच्यापैकी विवाहित ज्येष्ठ असेल विवाहात ज्येष्ठ असेल ती पत्नी दत्तग्राही माता मानल्या जाईल आणि इतर जणी ज्या आहेत त्या सावत्र मानल्या जातील. जेव्हा एखादा विधुर किंवा अविवाहित पुरुष अपत्य दत्तक घेईल तेव्हा त्यानंतर तिच्याशी जो विवाह करेल अशी कोणतीही पत्नी दत्तक अपत्याची सावत्र माता असेल. आणि जेव्हा एखादी विधवा किंवा अविवाहित स्त्री दत्तक घेते अपत्य दत्तक घेते तेव्हा आणि त्यानंतर ज्याच्याशी ती विवाह करील असा कोणताही पती दत्तक अपत्याचा सावत्र पिता असं मानलं गेलेलं आहे या कायद्याने. आता आपण सेक्शन 15 मध्ये बघतोय आहे की दत्तविधान रद्द करता येतं का, ही महत्वाची कंडिशन आहे. आता जसं आपण की संपत्तीची विल्हेवाट करण्याचा हस्तांतरणाचा त्यांचा अधिकार दिलेला नाही, जरी अपत्य दत्तक घेतलं असेल तरी तसंच रद्द करण्याचा तरी अधिकार आहे का बघूया. सेक्शन 15 असं म्हणतंय या कायद्याचा, जे विधिग्राह्य रीतीने करण्यात आले आहे, समजा दत्तविधाने कायदेशीर केलेलं आहे असं कोणतंही दत्तविधान दत्तग्राही पित्याकडून किंवा मातेकडून अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीकडून रद्द होऊ शकत नाही. म्हणजे ज्यांनी ते दत्तक घेतलेलं आहे अपत्य तर माता पिता किंवा कोणत्याही व्यक्तीकडून ते दत्तविधान जर कायदेशीर आहे ते रद्द होऊ शकत नाही. अथवा दत्तक अपत्य सुद्धा त्याच्या किंवा तिच्या अशा परिस्थितीचा त्याग करून त्याच्या किंवा तिच्या जनक घराण्यात जाऊ शकत नाही, मूळ घराण्यात त्याला जाण्याचा अधिकार राहणार नाही असं ह्या अधिनियम आपल्याला सांगता येईल. पुढे सेक्शन 16 मध्ये असं म्हटलेलं आहे की नोंदणी केलेल्या दस्तावेजांबद्दलचं एक गृहीतक आहे दत्तविधानासंबंधीचं, ते काय आहे ते बघूया आपण. दत्तविधान करण्यासाठीच म्हणून केलेला जे लेख आहे दत्तविधानाचा त्या अपत्यास दत्तक घेणाऱ्या व्यक्तीने आणि घेणाऱ्या व्यक्तीने स्वाक्षरी करून देणाऱ्या आणि घेणाऱ्या व्यक्तीने स्वाक्षरी करून त्या काळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्याखाली नोंदणी केलेला कोणताही दस्तऐवज जेव्हा जेव्हा न्यायालयापुढे दाखल केला जाईल तेव्हा तेव्हा न्यायालयाचे दत्तविधान या अधिनियमाच्या उपबंधांचे अनुपालन करून करण्यात आलेले आहे. म्हणजे या कायद्याच्या तरतुदीनुसार करण्यात आलेले आहे असं ते नाशाबित झाले नाही तर तोपर्यंत गृहीत धरेल. म्हणजे त्याच्या उलट विपरीत परिस्थिती जेव्हापर्यंत न्यायालयाच्या समक्ष येत नाही तेव्हापर्यंत जर एखादा दत्तविधानाचा दस्त कायदेशीरतेने या कायद्यानुसार नोंदणी झालेला आहे, त्यावर देणाऱ्या आणि घेणाऱ्याची स्वाक्षरी आहे आणि या कायद्यानुसार जर तो नोंदणी झाला आहे तर तो त्याच्या उलट परिस्थिती जेव्हापर्यंत निर्माण होत नाही तेव्हापर्यंत तो योग्य आहे, कायदेशीर आहे असं समजलं जाईल, हे गृहीत धरलं जाईल. पुढे सेक्शन 17 मध्ये अशी माहिती दिलेली आहे की विवक्षित देवघेवीस काय मनाई केलेली आहे या कायद्याने. कोणत्याही व्यक्तीला एखाद्या व्यक्तीच्या दत्तविधानाच्या प्रतिबलादाखल कोणतीही रक्कम किंवा अन्य बक्षिसी घेता येणार नाही. दत्तविधान करतोय म्हणून किंवा दत्तक देतो आहे घेतो आहे अपत्याला म्हणून त्याकरिता रक्कम कोणती घेता येणार नाही या कायद्याने आणि बक्षिसी सुद्धा घेता येणार नाही किंवा तसं कबूल पण करता येणार नाही देण्या घेण्याचं. आणि जी कोणती घेणे या कलमाने मनाई केलेली आहे ती रक्कम किंवा बक्षिसी कोणतीही व्यक्ती अन्य कोणत्याही व्यक्तीला देऊ शकणार नाही किंवा देण्याचे कबूल करू शकणार नाही. पैशाचे व्यवहार या कायद्याने मनाई केलेला आहे. कुठल्याही अपत्य आपलं दत्तक घेण्या आणि देण्याच्या संबंधित व्यवहाराच्या बाबतीत जर कुठलाही व्यवहार करता येणार नाही असा. जर एखाद्या व्यक्तीने पोटकलम 1च्या जर उल्लंघन केलेलं आहे तर त्याकरता 6 महिन्यापर्यंतची शिक्षा सुद्धा या कायद्याने होऊ शकते आणि अशा कारवायास किंवा द्रव्यदंडास किंवा दोन्ही शिक्षेस ती व्यक्ती पात्र असेल. जर असा व्यवहार कोणी केलेला असेल पैशांच्या बाबतीत ह्या अपत्य दत्तक घेण्या देण्याच्या बाबतीत तर त्याला शिक्षा सुद्धा होऊ शकते आणि कोणताही खटला राज्य शासनाची किंवा राज्य शासनाने याबाबत प्राधिकृत केलेल्या अधिकाराच्या पूर्व मंजुरीशिवाय सुरू करता येणार नाही. तर ह्या होत्या कायद्याच्या या दत्तक विधान कायद्याच्या किंवा हिंदू दत्तक निर्वाह कायद्याच्या दत्तक घेण्या देण्यासंबंधीच्या महत्वाच्या तरतुदी. थँक्यू.